नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण स्वामी समर्थ पुण्यतिथी स्पेशल महाराजांचे आवडते रवा बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपल्याला रवा बेसनचे लाडू बनवायचे आणि त्यासाठी आपण काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी जो मेजरिंगचा कप आहे त्या कपाने मापे घेतलेली आहे। आता वजनी माप सुद्धा सांगणार आहे आणि कपाचं सुद्धा सांगणार आहे। तर इथे मी 2 कप बारीक रवा घेतलेला आहे, हा वजनी 300 ग्रॅम आहे। त्यानंतर 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, हे चाळून घेतलेलं आहे, हे वजनी 150 ग्रॅम आहे। त्यानंतर 1 कप साजूक तूप घेतलेलं आहे, हे 250 ml आहे। तर चला आता आपण रवा भाजून घेऊ। आपल्याला रवा भाजायचा त्यासाठी गॅसवर जाड बुडाची कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे तूप आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे। आता रवा घातल्यानंतर मंद गॅसवर आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही, सतत हलवत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खूप जास्तीचं सुद्धा तूप घालायचं नाही, एवढ्याशाच तुपामध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत। सतत हलवत हलवत मंद गॅसवर खमंग असा रवा भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे कलर बघू शकता, छान असा कलर आलेला आहे, वाससुद्धा छान दरवळतोय आणि रवासुद्धा फुललेला आहे। आता हा रवा आपण एका परातीमध्ये काढून घेऊ। आता त्याच कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। ज्यावेळेस तूप घालायचं त्याच्या आधी कढई व्यवस्थित पुसून घ्यायची आहे, कारण त्याला रवा चिकटलेला असतो। जर रवा राहिला तर आपण बेसन पीठ भाजताना तो रवा जळला जाईल आणि लाडू हे व्यवस्थित लागणार नाही आणि व्यवस्थित दिसणार सुद्धा नाही। त्यासाठी कढई पुसून घ्यायची आहे। आता यामध्ये घालायचे आपल्याला 4 चमचे तूप आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। याच्या गठोळ्या मोडत मोडत आपल्याला पीठ भाजायचं आहे। तर बघा, लगेचच गठोळ्या होतात, पिठाने लगेच तूप शोषून घेतलेलं आहे। 2 ते 3 मिनिटे आपल्याला फक्त हे हलवत राहायचं आहे, याच्या गठोळ्या मोडून घ्यायच्या आहे। आता गठोळे मोडत मोडत 3 ते 4 मिनिटे पीठ भाजलेलं आहे। आता यानंतर आपल्याला पुन्हा यामध्ये तूप घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पातळ करायचं आहे। आता सगळ्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहे। पीठ आपल्याला पातळ दिसलं पाहिजे इतकं आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे। तर बघा, सगळं पिठाने तूप शोषून घेतलेलं आहे आणि आता गाठी मोडत मोडत आपल्याला हे भाजायचं आहे। छान असा वास दरवळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे, कुठेही कच्चं राहायला नको। अशा पद्धतीने तळापासून ढवळत ढवळत हलवत गाठी मोडत मोडत भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पीठ पातळ झालं पाहिजे, एवढं आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे। आता तुम्हाला जसं कोरडं वाटेल तसं तुम्ही तूप घालायचं आहे आणि याच्या सगळ्या मी गाठी मोडून घेतलेल्या आहे। आता फक्त आपल्याला भाजायचं काम करायचं आहे। आता कुठेही गॅस वाढवायचा नाही। तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही थोडं थांबायचं, गॅस बंद करायचा, काही काम असेल ते करून घ्यायचं आणि मगच पुन्हा गॅस चालू करायचा आहे। गॅस जवळून बाजूला जायचं नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल पीठ भाजतंय मग काहीतरी काम करूया, असं करायचं नाही। सतत हलवत हलवत आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं भाजलं जातं, कुठेही कच्चं राहत नाही आणि लाडूसुद्धा पिठाळ लागत नाही। या पद्धतीने आपल्याला सतत हलवत हलवत भाजून घ्यायचं आहे। हलवत हलवत खमंग वास सुटेपर्यंत सोनेरी रंगावर आपण पीठ भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे कलर बघू शकता, वास सुद्धा खूप छान असा सुटलेला आहे। आता ज्या परातीमध्ये आपण रवा भाजलेला काढलेला त्याच परातीमध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे।
आता परातीमध्ये आपण रवा आणि पीठ घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. रवा आणि पीठ सगळं इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पाक बनवायचा आहे. आता पाक बनवण्यासाठी इथे मी सॉसपॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 कप साखर. ज्या कपाने आपण रवा मोजून घेतलेला त्याच कपाने आपल्याला 3 कप साखर घालायची आहे आणि 3 कप इथे पाणी घालायचं आहे. आता हे आपल्याला सतत ढवळून घ्यायचं आहे. साखर जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. पूर्ण विरघळलेली आहे आणि उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि त्यानंतर आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. तर 5 ते 7 मिनिटे झालेली आहे आणि पाक आपण उकळवून घेतलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे एक तारी झाला आहे की नाही. थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि बघायचं आहे. तर बघा फक्त चिकट लागत आहे, एक तारी पाक झालेला नाही. अजून 5 मिनिटे आपल्याला पाक हा शिजवून घ्यायचा आहे. आता आपल्याला 5 मिनिटांनी परत चेक करायचं आहे. तर इथे बघा जो शेवटचा थेंब आहे किंवा ड्रॉप आहे तो अगदी सावकाश पडत आहे. या अर्थी समजायचं आपला पाक तयार आहे. आता त्यानंतर डिशमध्ये थोडासा पाक घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा आहे. थंड केल्यानंतर दोन्ही बोटांमध्ये घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एक तार छान अशी बनत आहे. अगदी सावकाश वर खाली करायचं आणि चेक करायचं आहे. बरोबर एक तार बनते. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. आता जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि यामध्येच आपल्याला जो आपण पाक बनवलेला तो आपल्याला थोडा थोडा घालायचा आणि गठोळ्या मोडून घ्यायच्या आहे. बघा या पद्धतीने करायचं आहे. आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला 1 चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड, म्हणजे सगळ्या यामध्ये मिक्स होऊन जाईल. अगदी थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण हे मिक्स करून घेतलेलं आणि जो राहिलेला पाक आहे तो सगळा यामध्ये आपल्याला घालायचा आहे. आता तुम्हाला ह्यावेळेस मिश्रण एकदम पातळ वाटेल, पण जसं जसं हे थंड होईल तसं तसं ते आळत जातं, घट्ट होत जातं. आता यातल्या सगळ्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहे आणि कोमट होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. मिश्रण हे सतत हलवत हलवत कोमट करून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 7 ते 8 काजूचे तुकडे आणि 7 ते 8 बदामाचे तुकडे. आता हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता महत्त्वाच्या 2 टिप मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळेस आपण रवा भाजतो, पीठ भाजतो त्यावेळेस थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि जेव्हा हे लाडू बांधताना मिश्रण कोरडं वाटेल त्यावेळेस तुम्ही तूप घालायचं आहे. तर इथे बघा साधारण 2 चमचे इथे तूप उरलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे ज्यावेळेस आपण पाक बनवतो त्यावेळेस एक तारीच पाक बनवायचा आहे. जर एक तारी पाक जर बनवला तरच लाडू परफेक्ट होतील आणि कच्चा जर पाक राहिला तर तुमच्या लाडूला लवकर बुरशी लागेल. आणि पाक जर एक तारीच्या पुढे गेला, 2 तारी पाक झाला तर तुम्हाला लाडू वळता येतील पण नंतर ते लाडू कडक होतील, मऊ राहणार नाही. ह्या महत्त्वाच्या टिप आहे, ह्या नक्की लक्षात ठेवा आणि लाडू बनवा. अतिशय सुंदर असे लाडू तयार होतात. तर इथे बघा आपण सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला लाडू वळायचा आहे. एकसारखा लाडू येण्यासाठी इथे मी वाटी घेतलेली आहे. या वाटीमध्ये मिश्रण भरायचं आणि लाडू वळायचा आहे. अतिशय सुंदर असा लाडू वळला जातो. आता इथे मी वेलची पूड घातलेली आहे, तुम्ही जायफळ पूड घातली तरीही चालेल. आणि कुठेही लाडू आपला रेलत नाही, बसत नाही आणि अतिशय छान असा लाडू वळला गेलेला आहे. अगदी दुकानसारखे लाडू तयार होतात. तर इथे बघा लाडू आपला वळून तयार झालेला आहे.
एकदम छान दाणेदार लाडू वळून तयार झालेला आहे. आता दुसरासुद्धा तुम्हाला मी लाडू वळून दाखवणार आहे. महत्त्वाच्या टीप मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही, चुकणार नाही आणि नेहमी नेहमी हेच लाडू तुम्ही बनवाल. आता मुले तुमचे हॉस्टेलला असतील किंवा तुम्हाला प्रवासात जायचं असेल, कुठे फिरायला जायचं असेल तर आदल्या दिवशी असे लाडू बनवून ठेवायचे आणि प्रवासात न्यायचे. महिनाभर छान टिकतात आणि खायला एकदम खुसखुशीत लागतात, तोंडात टाकताच विरघळतात. असे हे छान लाडू तयार होतात. तर बघा दुसरासुद्धा लाडू आपला वळून तयार झालेला आहे. ह्याच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊ. तर इथे आपले सगळे लाडू वळून तयार झालेले आहे आणि वळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि कुणाची मदत घ्यायची सुद्धा गरज पडत नाही. खूप पटकन असे हे लाडू वळले जातात आणि तोंडात टाकताच विरघळतात. एवढे हे मऊसूद असे हे लाडू तयार झालेले आहे. आता स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की प्रसादासाठी काय बनवायचं. तर हा सोपा उपाय आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला लाडू बनवून दाखवलेले आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे लाडू जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.